आता तुम्ही म्हणणार हे तोंड काळं करून कुठं काय 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 नाही, माझी मिरवणूक निघलेली नाही काय, मला गाडावर बसविलेलं नाही. सलार पिक्चर बघून आली. सरार कार्यकर्त्याला सांगालोय आपण नीलाय काय, दोघं म्हणलं तू नीलायच काय मी नीलाय काय, नील असल्यावर पिक्चर काढूया म्हणलं, तू गडबड करतोस म्हणलं. KGF पिक्चर काढलास म्हणलं, उगं स्टोरी होती म्हणून माणसाने म्हणलं डोळं फोडून नट हुडकून नट्या हुडकून डाकू हुडकून पिक्चर बघितलाय म्हणलं. जरा असं म्हणलं ब्राईटनेस कर. 2 वाजता बसलो कॉम्प्युटरवर, माझी ओल्ड मगचं भरघोस नंतर मी सांगितलं याला जरा असं म्हणलं तू जरा ऐक ब्राईटनेस वाढव. या आव्या म्हणला माझं पिक्चर स्टाईल अशी आहे कर होय की किती काळं दाखवा, प्रमाण आहे की किती काळं दाखवावं. मी बघितलंय माणसं चुना आणि चॉकपीट घेऊन चालल्यात, नटनाट्याची खुणा करून मग बाल्या पडद्या व्यक्ता गेला आणि मला म्हणला अभिदा म्हणला खडू आहे काय, तेलकट खडून त्यानं प्रभासला खुनिवला, सगळं असं खुणा केला आणि मग बघितला पिक्चर. म्हणला अभिदा पिक्चर म्हणलं काय कळणं झाले म्हणा, नटी कोण नट कोण सगळं काळं मिरची झाले म्हणला. हे पिक्चरची स्टोरी त्याला सांगालोय. मला सांगा पिक्चरमध्ये भांडणं चालू आहेत, लोकांनी वाटतंय खानसार म्हणजे भानगड काय झाली तिथं माहिती आहे काय, 9 गुंठ यांचं रान आहे आणि यांच्या वाटण्यात 7 जणांच्यात, 9 गुंठ 7 जणांचं वाटायचं कसं म्हणून यांची भांडणं. मग प्रभासचा काय संबंध आहे, काय संबंध आहे तुझा तोडून घ्यायचा काच मध्ये, तुझं का तोडून गेलास तू बिनकामाचं. आणि आई म्हण आई लेकाला चांगला आदर शिकवित्या, आई गावाला सोडून गेल्या म्हणा चांगलं शिकवित्या म्हणा, आई अगं चांगलं शिकवायचं लेकाला. 5 मिनिटं गेली लेकाला म्हणत्या ह्याच्या अंगावर जा, 5 मिनिटं गेली त्याच्या अंगावर जा, पहिला म्हणत्या काय करायचं नाही उलटं बोलायचं. 4 माणसं गोळा झाली की कौतुक करते आणि एकटं कोण असलं की नाही त्याला भडकू द्या, जेवणात आठव त्याला सांगते ह्याला मार त्याला सांग, मला माहित नाही. आई कशा असावी, आई लेकाला सांगते म्हणा तुझे बदला लेना होईंगा क्या परिस्थिती देखो तो अम्मा, परिस्थिती देखो करकोच क्या झाट करको करो. हे नटी म्हणून ह्यांच्याच घरात राहिले, पहिला आमच्या घरात आली, आब्या राहतो म्हणली, नाही म्हणलं बाई आमच्या घरात राहाय नाही म्हणलं, अजून सुद्धा तिचं गाऊन आणि तिचं चप्पल आमच्या घरात शिल्पर करताय श्रुती आसनचं. आणि परबाच्या आईच्या पिक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला की 7 गावं बदली 7 गावाला फिरलो, 7 दिवसाला फिरवलो, काय नाही. आमच्या गावाला पहिला हातकणंगले आली, आमच्या गावातल्या लोकांची मिटिंग घेतली, अजिबात म्हणली झोंडात म्हणली, सगळी बापल्या दोघं झोंडात म्हणली माय लेकरं. बघा माझ्या स्टुडिओमधनं रेल्वे जात्या म्हणलं, म्हणजे बघा माझ्या स्टुडिओमधनं रेल्वे जात्या, मग गरीबाचा आहे माणूस घ्या समजावून, तरी बिचाऱ्यानं हारणं बिरणं काय केलं नाही, असू दे. बघा त्या आईला बिचारलं मी म्हटलेलं लेखाला म्हणलं तुम्ही वांड करून झोंड करून ठेवलाय म्हटलं, आमच्या गावाकडे येतं म्हणलं, कोल्हापूर जिल्ह्यात फिरकायचं नाही म्हटलं, इकडे पोरग्याला म्हटलं तुम्ही सगळं वांड करून ठेवलायचं म्हणलं. हे पोरगा आमचं पोरगं अहो मॅडम म्हणलं तुम्ही जिल्हा परिषद शाळेत म्हणलं शिकवायला यायचा म्हणलं, पोरासनी म्हणलं शिरा भात घालायचं वाढायचं ABCD शिकवा या घराला म्हणलं, तुम्ही त्या पोरासनी बी वांड करायला म्हणलं, लोकांनी सांगता म्हणलं पोरं शिकून द्यात, पोरं मोठी होऊन द्यात. आणि पोरगं म्हण हे पोरग्यानं प्लॅस्टिकचा चाकू घेतल्यावर म्हणून खून करते म्हणून. गप्पा की मला माहिती आहे की किती झोंडा आहे तो. एकदा कोल्हापुरात फक्त मिरवणुकीत घालून दे हो, जयसिंगपूर सांगली इचलकरंजी मिरवणुकीत फक्त एकदा कार्यकर्ता येऊन दे तुमचा प्रभास, मजा बघा मॅडम. आणि एकदा मारल्यावर म्हणून एकदा भाला मारल्यावर म्हणून 8 जणांनी पलीकडे जातोय. मालक नुसता एक कोंबडी तोडून दाखवा, गावठी कोंबडी एक तोडून दाखवा, तुम्ही नाही मनगट भरून आल तर विचारा मला सांगायला. बरं तुम्ही आहे कुठं कामाला, खटक्याच्या हाताखाली कामाला आहे का काय, नुसतं ह्याला तोड ह्याला पोलीस कोण धरत नाहीत म्हणून. ह्याला अरे किती वेळा तुला जामीन करायचा, अर्धा गुंठ जागा आहे माझी, किती वेळा मी जामीन करायचा, किती वेळा तुझ्या पुढं व्हायचं. पोरगो झोंड आहे. बरं त्या मित्रानं सांगितलंय, माझं मी बघतो, तो मित्र मी त्याला गबस माझं मी बघतो गबस. बरं तो गबस म्हणलाय की नाही, तू टेकव ना तुझी बॅक साईड टेकव ना, तू गप ना बस ना, शांत बस ना, उठायचं भांडणं करायची नाही गप्पा ठेव. बरं ती भांडणं कशासाठी माहिती काय, 9 गुंठ्यात हत्तीघास केलंय, ते हत्तीघास कोणाला मिळणार का, तर वैरणीचा तुटवडा आहे, दुष्काळ जाहीर केलाय, मग ते वैरणीवर पिक्चर आहे सगळा खानसार. आणि ह्याचं नाव सलार, माझं नाव सालाट आहे. माझी साल्ट निघत्यात. पिक्चर पांढरा कर की मर्दा, जरा पांढरा कर की, नट कळना नटी कण. ती नटी उगच पांढरी खड आहे म्हणून कमल हसन साहेबांचं हे म्हणायचं, आमच्या उपकार म्हणायचं. पांढरी खड नटी आपली होती म्हणून कोण काय वळकणा काय नाही. मी पिक्चर बघितल्यावर 1.5 तास बायकोला हुडकालतो, 1.5 तास कळलं ना चाले बायको कुठे गेल्या तर. मित्रांनी खुणवून विचारलं, शेवटी टॉर्च लावला आणि हात वर केला, मग ओळखला आम्ही टाकीत एकमेकांनी ओळखला. काळा मीठ पिक्चर केलाय मालकाने. बस स्टोरी त्याला सांगालो जरा व्यवस्थित बसूया म्हणलं, एकदा बसूया, माझे ओल्ड मग झाले म्हणलं, मला सुचतंय म्हणलं, करूया की व्यवस्थित. काय म्हणलं नील नाही आपण, नील असल्यावर करूया की म्हणलं, सांगतो की ऐका काय करत्यात आणि काय बिनकामाची फायटिंग बिनकामाची बनतो क्या. पोरगीनं कळ काढल्यावर बनतो क्या उडीला असतास तर तू किती रुपयाला गोळी, त्यामुळे माहिती शिरकंड गोळी 50 रुपयाला म्हणून 50 पैशाला म्हणून काय, त्या गोळ्या 50 पैशाला असतात काय. आंघोळ करायला पाहिजे लोक म्हणा. फॉन्ड्रीत मालकाने पिक्चर काढलाय हो, फॉन्ड्रीत 3 महिने झाले फॉन्ड्रीत आहे की सगळं काळे. बरं केस ताड्या तर करा हो. ती माणूस मला म्हणला, अभिदा म्हणला डोळ्यातली चढत असे म्हणला, काकीतली केस वाढल्यात म्हणला, काय खोळ्यागत अवतराय म्हणा. डायरेक्टर म्हणतोय म्हणला अजिबात काय करायला नाही, असंच मला पाहिजे, असंच पाहिजे. माश्या बसल्या, प्रभाच्या अंगावर माश्या बसल्या, चिलटं बसली, चहा पिल्यावर बी तोंड धुवून दिना, ऊस खाल्ल्यावर तोंड धुवून दिना, भात आमटी खाल्ल्यावर तोंड धुवायचं नाही, दात घासायचं नाही म्हणला लागला. घणाय लागली टेम्पो भरून नट नेताना.
टेम्पो भरून कलाकार नेताना घणालता टेम्पो एकमेव मी म्हणजे स्वच्छ होतो तिथं टापटीप लावड्याचा काय रे बाबा बाबा आता सगळ्याची आंघोळ्या जवळ जवळ तुम्हाला सांगतो 7,000 लिटर पाणी आंघोळीला ठेवलंय उकळत का तर एवढ्या सगळ्यांनी कितल्याची आंघोळ घालायचे मी घालणार नाही पण घालणार असेल कोणतरी त्याला सांगतो बेस्ट ऑफ लक भावा युअर ग्रेट वर्क इन आंघोळ पाणी